तर मंडळी कशा असं सगळे मजेत ना असे मत राहतो तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मंडळी आज असं गुढीपाडवं तर तुमका गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी हे गुढीपाडवं कशा साजरा करतात तर याचं महत्त्व आणि कारण असं की श्रीराम जेव्हा रावणाक मारून अयोध्येत आजच्या दिवशी पुन्हा परत इल्ले तर त्यासाठी या विजयाचा प्रतीक म्हणजे गुढीपाडवा साजरा करतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे गुढीपाडवा साजरा करतात. तर आपण पण ह्यो गुढीपाडवा साजरा करू होयो. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमका दाखवतलं आहे की आमच्याकडे म्हणजे गुढीपाडवा कसं साजरा करतात आणि वाडीत म्हणजे आता कोणी कोणी गुढी उभी केल्याने या तर ह्या दाखवतलं आहे. ब्लॉग पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको. तर ब्लॉगला सुरुवात करूया. तर मंडळी बघू शकतात आता मी हे माळे तयार करते गुढी बांधूसाठी. तर ही फुलं असतात आणि हे दोरो असा. तर तुमका माळे तयार करून झाल्यावर आता भेटते. तर मंडळी हे माळे असत तर कमेंट करून सांगा कशी वाटली. यो एक आणि होय. तर मंडळी आता अण्णा काकानी इल्यात अण्णा काकानी काकी इल्या. तर अण्णा काका आता देवपूजूक केलं आणि काकी वगैरे जेवण करता काकी आई आणि साजिरी. तर तुमका दाखवतोय मी आंघोळ वगैरे करून येतोय आणि मग तुमका दाखवते. तर चला आता मी फ्रेश वगैरे झाले आणि आता मंदिरात इलोय. तर दर्शन घेऊया. म्हणजे आता मी वाडीत बघतोय म्हणजे वाडीत आता कोणाकोणाकडे गुढी उभी केलेली किंवा तयारी चालू आहे ती होऊन जाते. तर तर कोणी म्हणजे तयारी वगैरे केली असेल तर दाखवते तुमचा. तर चला आमच्याकडे झाला. तर म्हणजे आता मी आप्पांकडे येले आणि आप्पा आता पूजा करतात गुढीची. तर म्हणजे आता मोठ्या घराकडे जाऊन बघूया तिकडे तयारी वगैरे काय चालू आहे. तर चला. तर म्हणजे मोठ्या घराकडे पण गुढी उभी झालेली आहे आणि सोहून ते रांगोळी काढतात. आपण आवडतात व्हिडिओ गुढी काय त्याला. तर म्हणजे ही असा आपल्या मोठ्या घराकडची गुढी बघू शकतास केवढी उंच. तर म्हणजे आता आम्ही विशालांच्या घराकडे जात आहोत आणि माझ्याबरोबर सोमा. तर बघूया त्यांनी काय काय तयारी केली आहे. ते आता गणरायांच्या घराकडे गेलं आणि बघू शकतास मी पण गुढी उभी केलेली ना. तर यांनी पण आता गुढी पूजून घेतलेली. कधी पूजलास तुम्ही? सकाळी सकाळी. गणराजा काय म्हणता? चालला का? तर म्हणजे आता गणेश मंदिरात इथे
तर म्हणजे आता मंदिराकडे दादा आणि पापा गुढी उभी करतात. तर दिसत आहे ना चालू होत. तर मंडई मंदिरांची गुढी उभी करून झालेली आहे आणि बघू शकतास आता त्याला का पूजा करतात. तर मंडळी आता मी गेलोय घराकडे आणि अण्णा का आता गुढी उभी करतात. तर बघू शकतास. तर मंडळी फायनली घराकडे पण गुढी उभी झाली आहे आणि वरती या पत्रे घातल्यामुळे जास्त उंच केली नाही आपण. तर आई आज जेवण काय? डाळ भात वांग्याची भाजी काजू भर घालून वाटाणा उसळ आणि आणि पापड श्रीखंड. तर मंडळी बघू शकता हे पुरी असत, हे पापड असत आणि त्याच्यात असा उसळ आणि सकडेवालीची भाजी डाळ काय खाल्लं नंतर बघ. आणि याच्यात भात आहे. तर मंडळी काय पान वगैरे दाखवून झालेला आणि आता आम्ही जेवू बसतो. तर म्हणजे तुम्ही पण जेवू घेवा. तर म्हणजे आता संध्याकाळच्या आणि आता गोळी वगैरे उतरतात. बहुतेक जणांची उतरवून झाली. ब्लॉगमध्ये बघितलं असतालच की गुढी वगैरे उतरवून झाली. तर आता हे ब्लॉग मी संपवते. तर भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच वॉचिंग. बाय बाय.